1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। 90%। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले 90% शेतकरी बांधवांचा सातबारा आता कोरा होणार आहे। अखेर शेतकऱ्यांनी पेढे वाटले। कर्जमाफीची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहे। 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार असं मुख्यमंत्री साहेबांनी आता पहिल्यांदाच कबूल केलं आहे। परंतु फक्त या 5 अटीवर कर्जमाफी होणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगून टाकलंय। महाराष्ट्र शासनाच्या GR देखील यामध्ये काढण्यात आला आहे। बळीराजाला साथ या ठिकाणी सरकारची मिळाल्याचं पाहायला मिळतंय। या 5 अटीवर आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं ठरवलं आहे। कर्जमाफी करणार, परंतु या 5 अटीवर होणार। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केली आहे। कर्जमाफी या शब्दावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं आहे। त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामध्ये या 5 अटीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगण्यात आलंय। मग आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे? सरसकट सर्व शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होणार नाही आहे। फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करणार आहात। त्यावेळी मुख्यमंत्री त्या ठिकाणी नेमकं काय म्हणालेत तुम्ही आता नक्की ऐकायचं आहे। यामध्ये आता बघा, सर्वात पहिल्यांदा 2021 पासून 2025 या वर्षापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यापैकी फक्त याच शेतकरी बांधवांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। त्यामधील पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे तो म्हणजे नियमित कर्ज जे शेतकरी भरतात ते म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेचं ठेवलं नाही म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना एक विशेष सवलत पहिल्यांदा यामध्ये देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। म्हणजे जर आतापर्यंत 5 लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर त्या ठिकाणी बँकेतून काढला असेल तर त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही आता ते कर्ज भरला असेल बँकेला तर त्यांच्यासाठी ते शेतकरी नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदा त्यांना 25,000 रुपयेपर्यंत आता सूट देण्यात येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पुढचा निर्णय सरकारच्या माध्यमातून कोणता घेण्यात आलाय बघा, 5 वेगवेगळ्या अटीनुसार तुमची कर्जमाफी होणार आहे। या 5 पैकी आता त्या ठिकाणी 4 ते 5 नंबरची अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या। त्यामध्ये आता 12 लाख शेतकरी अपात्र केले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी कर्जमाफीची तारीख आता जाहीर करून टाकल्या। त्याचबरोबर कोणकोणत्या अटीनुसार तुमचे कर्जमाफ होणार आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी आता पहिल्यांदाच 1.5 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं तोंड उघडलंय। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण या 5 अटीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। सरकारने लावलेल्या 5 अटीनुसार शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची अट ही या ठिकाणी एकदम कडक लावल्या, ज्यामध्ये आता 93 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकरी यामधून बाहेर काढले जाणार आहेत। त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ आता यासाठी नक्की द्या। तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून जर कर्ज काढला असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या आता अटी या ठिकाणी काय सांगितलेत, या 5 अटीनुसारच तुमचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्ज आता माफ होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या 5 अटी कोणत्या आहेत लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांची पहिली अट कोणती लावण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आता जर तुम्ही शेती पिकासाठी 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जर शेती पिकासाठी 1.5 लाखांच्या वरती बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे काय अट आहे। आता तुम्ही शेती पिकासाठी 5 वर्षांमध्ये म्हणजे 2021 पासून 2025 पर्यंत या 5 वर्षांमध्ये मागील जर 1.5 लाखांच्या वरती जर कर्ज काढून ठेवलं असेल तर मग मात्र तुम्हाला ते स्वतःलाच भरावं लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही 2021 पासून 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत जर 5 लाख त्या ठिकाणी 10 लाख
एवढी जर जास्त शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर ते सरकार तुमचं कर्ज अजिबात भरणार नाही आहे। तुम्हाला ते स्वतःलाच या ठिकाणी कर्ज भरावं लागणार आहे। निवडणुकीच्या आधी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शब्द दिला होता तर तो फक्त 1.5 लाख रुपयेपर्यंत आम्ही कर्जमाफी करणार असं त्या ठिकाणी शब्द दिला होता। आणि 1.5 लाख रुपयांच्या वरती जी काय रक्कम आहे ती तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज म्हणून त्या ठिकाणी काढला असेल तर ती तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी आता भरावी लागणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, ही झाली पहिली अट। आता तुमचे जर 1.5 लाखापेक्षा जास्त जर शेती पिकासाठी कर्ज त्या ठिकाणी तुम्ही काढून ठेवला असाल तर ती तुम्हाला स्वतःलाच भरावं लागणार आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी 5 अटी या ठिकाणी सांगितलेत। आता सरकार कर्जमाफी करण्याच्या पूर्णपणे तयारीला लागले। समिती सुद्धा या ठिकाणी आता नेमलेली आहे आणि कर्जमाफीची तारीख सुद्धा तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे कर्जमाफी 100% आता होणार आहे। एकदम शेवटच्या स्टेपमध्ये आता कर्जमाफी करण्यावर आलंय। बघा, आता 5 अटी ज्या ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण करतील फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार आहे। पहिली अट तुम्हाला सांगितल्या त्या ठिकाणी पुढची 4 नंबरची आणि 5 नंबरची शेवटची अट सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आल्या। जर तुम्ही शेवटच्या अटीमध्ये जर बसला तर तुम्हाला कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। कारण 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या पुढच्या अटीमध्ये या ठिकाणी 12 लाख शेतकरी बांधव आता अपात्र होणार आहेत। मग या कर्जमाफीचा जास्त फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे। परंतु या 5 अटीमधील दुसरी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितले बघा। आता कर्जमाफी त्या ठिकाणी आता करण्याच्या सरकार पूर्णपणे तयारीला लागले। यासाठी दुसरी अट त्या ठिकाणी सांगण्यात आल्या, चौकशीच्या दरम्यान आता सरकारला असं आढळून आले ते म्हणजे कर्जमाफी दरम्यान सरकार आता करणार आहे, परंतु तुम्हाला त्या शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी चौकशी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि मागच्या महिन्यात सुद्धा सरकार तयारीला लागलं होतं। त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या अगोदर तपासणी केल्या। त्यामध्ये जर जास्त जर त्यांची कर्ज त्या ठिकाणी शेती पिकासाठी काढून जर तुम्ही ठेवला असेल आणि त्या ठिकाणी सरकारला सापडलं मग या कर्जमाफीचा मित्रांनो तुम्हाला जास्त फायदा आता होणार नाही। मग तुम्हाला जास्त कर्ज त्या ठिकाणी व्हावा म्हणजे जास्त कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून काही सोप्या टिप्स देखील व्हिडिओमध्ये आता आम्ही तुम्हाला सांगितले आहेत। तुम्ही आता काय करायचं आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही 2 मिनिटांचा व्हिडिओला वेळ नक्की द्या, तुमचा फायदा नक्की होणार आहे। आता ज्यांची जमीन खूप जास्त आहे बघा, सरकार काय काय चौकशी समितीमध्ये आता करणार आहे। ज्यांची जमीन जास्त आहे, उत्पन्न ज्यांचं जास्त आहे अशा शेतकऱ्यांना यामधून आता वगळण्यात येणार आहे। सरकार आता एक समिती नेमणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसामध्ये समिती आता या ठिकाणी नेमणार आहे। त्या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत। मग कोणती कागदपत्रे तपासली जाणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकार तुमची कागदपत्रे तपासणार 100% आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज काढला असेल, बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज काढला असेल, महाराष्ट्र बँकेत कर्ज काढला असेल, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, ICICI बँक, आता तसेच अजून पण बँक आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं। कोटक महिंद्रा बँक, भूविकास बँक अशा प्रकारच्या कोणत्याही बँकेतून जर कर्ज काढला असेल तर नेमकं जास्तीत जास्त कर्ज माफ त्या ठिकाणी सरकारकडून कसा फायदा करून घ्यायचा ही सुद्धा सोपी टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख तर आता जाहीर केल्या आणि सरकार आता पूर्णपणे कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागले। केंद्र सरकारकडून जवळपास आता या ठिकाणी 72,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मागवल्याची माहिती मिळते। त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणकोणती कागदपत्रे सरकारला सादर करावी लागणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होईल। कारण जवळपास 50% शेतकऱ्यांचं 1.5 लाखांच्या वरती कर्ज आहे आणि सरकारने तर सांगितले फक्त या शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होणार। परंतु जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा बघा, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्यात आले। त्यामुळे तुम्ही जर कर्जमाफीची जर आतुरतेने जर वाट बघत असाल तर जास्त कर्जमाफीचा फायदा कसा करून घ्यायचा हे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सरकारने सांगितले तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरत असेल म्हणजे तुमचा मुलगा चांगल्या कामावर असेल, मोठ्या हुद्द्यावर असेल
चांगलं मोठं एखादं काम करत असेल आणि सरकारला जर त्या ठिकाणी कर जर तुमचा मुलगा तुमच्या घरातील कोणी त्या ठिकाणी कर भरत असेल तर आणि त्या ठिकाणी जास्त पैसे तुमच्याकडे असतील, फॅमिलीत कोणाकडे जर असतील रेशन कार्डावरती ज्यांची नाव आहेत त्यांच्याजवळ, तर तुम्हाला कर भरत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आम्ही देणार नाही, कारण यामध्ये तुमची काही कागदपत्रे देखील तपासली जाणार आहेत. मग तुम्हाला कशी कागदपत्रे त्या ठिकाणी सादर करायची आहेत जेणेकरून तुमचं कर्ज जे आहे तर ते सरकारच्या माध्यमातून जास्त माफ होईल, हे पाहण्यासाठी तुमचं महत्त्वाचं 2 मिनिटांचं काम बाजूला ठेवा आणि इथून पुढे लक्ष तुम्ही द्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकाचं जे काय तुम्ही कर्ज तुमच्या बँकेतून काढले तर ते जास्त सरकारकडून कर्ज माफ कसं करून घ्यायचं हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगताय. पहा, आता सरकारने काही अटी लावलेत. या अटीनुसार सरकार आता तुमचं कर्ज माफ करणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी 2021 पासून 2025 या 5 वर्षांमध्ये शेती पिकासाठी 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज काढल्याचं आता बँकेकडून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. म्हणजे व्याजदर जर बघितलं 10 लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांनी काढले त्याचं आणि 3 लाख रुपये बँकेचं या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं व्याजदर झाले. असं मिळून 13 लाख रुपयेपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं सरकारला आता माहिती समोर आल्या. मग तुमचं कर्ज जर 1.5 लाख रुपयांच्या वरती जर असेल, तुमचं शेती पिकासाठी जर तुम्ही काढला असेल तर नेमकं सरकारकडून याचा फायदा जास्त कसा करून घ्यायचा. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्ज जर जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी करण्यासाठी काही कागदपत्रे देखील कोणती द्यावी लागणार आहेत. बघा, तुमचं कर्ज सरकार या ठिकाणी माफ करेल. सर्वांनी ते त्या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. आता सरकार सरसकट कर्जमाफी करणार नाही बरं का, कारण सरसकट कर्जमाफी का करणार नाही त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले, आता शेती पिकाच्या नावाखाली या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गातून शेती पिकासाठी कर्ज घेतले आणि वेगळ्याच कामाला लावले असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे. आता काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब यांनी आता सांगितलं होतं, आम्ही जो ओरडून तुम्हाला शब्द दिला होता की 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करू, काही जण म्हणत होते सरसकट कर्जमाफी करू, परंतु सरकार 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफ करण्यावर आता निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू लागलंय. 1.5 लाखांच्या वरती जर तुमचं कर्ज असेल तर ते तुम्हाला माफ करावं लागणार आहे. याचा फायदा कसा करून घ्यायचा, कोणत्या अटीनुसार कर्ज माफ होणार आहे, कोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत, समितीद्वारे तुमची कशा प्रकारे चौकशी केली जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे मशीनद्वारे तुमचं उत्पन्न या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं जे काय उत्पन्न आहे तर ते जास्त उत्पन्न नसाय पाहिजे. म्हणजे तुमचं जर उत्पन्न वार्षिक जर 5 लाखांच्या वरती जर गेलं असेल, 10 लाखांच्या वरती उत्पन्न असेल तर हे सरकारला आता मशीनद्वारे लगेच समजणार आहे. तुमचं आधार कार्ड जर तुम्ही त्या ठिकाणी सरकारला दिला तर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा त्या ठिकाणी जास्त फायदा होणार नाही, कारण सरकार म्हणते कर्जमाफीची योजना ही फक्त गोरगरीब आणि गरजू त्या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकासाठी, पेरणीसाठी, इतर कामांसाठी बँकेकडून कर्ज या ठिकाणी आता तुम्ही घेतला असेल आणि अवकाळी पाऊस असेल, पाऊस न पडण्याचं कारण असेल, जास्त पाऊस यावर्षी जसं झालाय त्या कारणाने तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज घेतला असेल आणि तुमचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न जर जास्त निघालं तर तुम्हाला शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार नाही असं सांगण्यात आलंय. तुम्हाला माहित आहे तुमच्या डोक्याला भरपूर ताण आहे, बँकेकडून फोन देखील येत असतात, कर्ज भरताय का आम्ही जप्ती आणू, अशा प्रकारच्या बँकेची सुद्धा धमकी आता या ठिकाणी येऊ लागल्या. अनेकांच्या शेती या ठिकाणी जप्त करण्याच्या सुद्धा बँकाकडून अनेकांना धमक्या आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये असतो. या सर्वांचा विचार करून आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं अखेर फायनल त्या ठिकाणी ठरवलंय. यासाठी काही अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत. त्या अटी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. काही मोजक्याच दिवसामध्ये तुमची कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे. त्यामधील पुढची अट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ती म्हणजे घरामध्ये तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, कोणताही व्यक्ती असेल, सरकारी नोकरीमध्ये नसावा, आर्मीमध्ये नसावा, पोलीसमध्ये नसावा, तसेच तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही महानगरपालिकेत नसावा, सरकारी सेवेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या घरातील कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही असं सांगितलंय. मग आता या ठिकाणी कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कर्जमाफीचा जास्त फायदा कसा करून घ्यायचा याची सुद्धा अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. आणि जी समिती स्थापन या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामध्ये कागदपत्रे काय काय तुम्हाला या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. बघा,
सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगण्यात आले, तुम्हाला कर्जमाफी होण्याच्या अगोदर तुमची चौकशी केली जाणार आहे। यासाठी एक समिती नेमणार आहे। या समितीमध्ये शेतकऱ्यांची फार्मर आयडी कार्ड आहे का चेक करणार आहेत। सर्वांनी कान देऊन ऐका, जर फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे नसेल त्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार नाही। आता फार्मर आयडी कार्ड नसल्यावर का कर्जमाफीचा फायदा होणार नाही, त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले, फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं ते एक ओळखपत्र आहे आणि जर हे ओळखपत्रच तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही शेतकरी आहे याचा पुरावा तुमच्याकडे नसेल आणि त्यामुळे या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार नाही। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड पटकन काढून ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डाची ई-KYC करून ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलाय म्हणजे स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, HDFC बँकेत, भूविकास बँकेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्या बँकांचं कर्ज तुम्ही घेतलंय तर त्या बँकेची सर्व डिटेल्स आधीच कागदपत्र काढून ठेवा। म्हणजे त्या बँकेचं व्याजदर आतापर्यंत किती झाले, तसेच त्या बँकेकडून तुम्ही जे कर्ज घेतलाय तर ते कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। म्हणजे किती तारखेला काढलंय, बँकेचं स्टेटमेंट तुम्ही तपासा। काही जणांचं 5 वर्षांचं कर्ज आहे, त्या ठिकाणी काही जणांचं जास्तीचं कर्ज आहे। ही सर्व अपडेट या ठिकाणी तुम्ही आता जपून ठेवली पाहिजेत। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या, त्यामुळे ही सर्व प्रोसेस तुम्ही करून घ्या, कागदपत्रे जमा करून ठेवा व अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।